नमस्कार मित्रांनो, मी अथर्व मेज आपला एटी द ब्लॉगर। आज आपण खूप दिवसांनी भेटतोय कारण की जरा मध्ये आता ब्लॉगिंग बंद होती कारण की जरा कोर्सेस आणि कामामध्ये जरा बिझी होतो। सो आता आज मी ठाम मानलं की करायचाच ब्लॉग आहे कारण की आताच आमच्या बिल्डिंगमध्ये सतीश भाऊ आहेत, त्यांनी कॉल केला मला, बोलले की उद्या आज म्हणजे आजच रात्री शिर्डीला जायचं आहे। तर मी विचार केला की जाऊया कारण की उद्या शनिवारच आहे, तर उद्या एक दिवस सुट्टी घेईन कोर्सला आणि शिर्डीला जाऊया कारण की नवीन वर्ष आहे आणि दरवर्षी शिर्डीला मी जातोच। तर मी विचार केला की जाऊया आणि बाबांचा बुलावा पण आहे म्हणजे नवीन वर्षाला। तर आपण आता सतीश भाऊंच्याकडे जाऊया, जरा बॅग बिग पॅक करून पुढे भेटू व्लॉगमध्ये। ओम साईराम। सो गाईस, आता आपण आलोय सतीश भाऊंच्या घरी आणि आता आपण शिर्डीला जायला निघणार आहे। एकदम अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे 100% बाबांचा बुलावा आलाय आणि आपण जाणार आहोत। तर आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करू। आता खाली सगळे उभे आहेत, तर आपण तिथे भेटू। तर गणपती बाप्पा। आता आपण नारळ फोडून प्रवासाला शिर्डीला जायला म्हणजे सुरुवात करत आहोत, जेणेकरून आपला प्रवास सुखात व आनंदात जाओ हीच साईचरणी प्रार्थना। इथे आम्ही CNG भरायला थांबलो आणि इथे मला एक टेम्पोमध्ये पालखी दिसते, तर नक्की बघूया कुठली पालखी आहे। तर जाता आता तुम्ही बघितलं आपल्याला स्वामींचं सुद्धा दर्शन झालं, श्री स्वामी समर्थांचं सुद्धा दर्शन झालं। आम्ही इथे पेट्रोल पंपला थांबलेलो आणि इथे पेट्रोल पंपला म्हणजे ते लोक जात आहेत स्वामींच्या इथे पालखी घेऊन। तर किती मस्त बघा, बाबांच्या भेटीला चाललो आहे साईबाबांच्या आणि स्वामींचं पण दर्शन झालं, वा मस्त वाटलं। तर आता आम्ही पुढे जायला निघतोय, आता पेट्रोल वगैरे भरून झालं CNG वगैरे, आता आम्ही पुढे जायला निघतोय। तर आपण पुढे भेटूया नक्कीच। ओम साईराम। जरा आता सकाळ झाली तर आता जरा चाय पिऊया जरा, कारण की आता ऑलमोस्ट आपण पोचलो आहे शिर्डीला। इकडनं जरा वेळच आहे, म्हणजे एक अर्धा तास पकडून। सो फायनली गाईज आपण पोचलो आहे शिर्डीला, म्हणजेच आपण बघू शकता साईबाबांचं मंदिर। आता आपण जरा रूमवरती जाऊया, पटापट आंघोळ करून साईबाबांच्या पाया पडायला दर्शन घ्यायला। आणि तसं की आपण आता पोचलो आहे शिर्डीला आणि इथे रूम घेतली, आंघोळ वगैरे करून आता शिर्डीला जाणार। आणि खूप थंडी आहे, खूप थंडी आहे बेकार। आता चला आंघोळ करून आता तयारी करून आपण निघणार आहोत बाबांच्या पाया पडायला। आणि सर्वांनी बोला ओम साईराम। चला तर आता आंघोळ करून आपण निघालो साईबाबांच्या पाया पडायला। तर सगळ्यांनी बोला ओम साईराम। आणि आता भेटू आपण डायरेक्ट दर्शन केल्यावरती, कारण की फोन तर आतमध्ये अलाव नाही। तर भेटूया थोड्या वेळेस। ओम साईराम सगळ्यांना। आणि अशा प्रकारे आपलं दर्शन झालंय, खूप मस्त झालं दर्शन साईबाबांचं आपल्या। आणि आता आपण जरा फोटोज वगैरे काढू, खूप मस्त झालं आहे बघा साईबाबांचं देऊळ। आता आम्ही दर्शन घेऊन जस्ट झालो, प्रसाद वगैरे घेतला सगळ्यांनी, हे बघा ओम साईराम सगळ्यांना परत एकदा। प्रसाद घेऊन आता आम्ही निघालोय पुढे शनी शिंगणापूर करायला। सो आता गाईज आता आम्ही निघालोय शनी शिंगणापूरला जायला। आता पॅकिंग वगैरे सगळी झाली आहे, प्रसाद वगैरे सगळं घेतलं आहे। आता आम्ही गाडी घेऊन आम्ही चाललो शनी शिंगणापूरला। तर आपण आता तिकडचं पुढचं दाखवूया। मस्त आलं खरं दर्शन, मस्त आलं साईबाबांचं मस्त। सो गाईज जरा आता आम्ही ब्रेक घेतला,
जरा शनी शिंगणापूरला जाताना जरा विचार केला जरा खाऊन जाऊ, कारण की मजबूत भूक लागली, सकाळपासून काही खाल्लं नाही. तर जरा आता खाऊन वगैरे आम्ही निघू शनी शिंगणापूरला जायला. आणि आज शनिवार पण येवा, म्हणजे गर्दी तर असणारच. बघू पुढे काय होतं. तिला चांगले मोड आले तरी. सो आम्ही मागवले मिसळ पाव आणि सर्व खायला पण लागलेत. मी पण खायला घेतो कारण की जाम भूक लागले बेकार. तर आपण भेटू पुढे व्लॉगमध्ये. तर आता मस्त पोट भरून खाऊन आम्ही निघालो शनी शिंगणापूरला जायला. आता शिर्डीवरनं शनी शिंगणापूर एक 70 ते 75 किलोमीटर आहे. तर आता आपण चाललो आहे शनी शिंगणापूरला. खूप वर्षांनी जाणार आहे मी तर. चला तर भेटू तिथे शनी शिंगणापूरला. आता आम्ही शनी शिंगणापूरला पोचलो आणि हे सर्व घेऊन आम्ही चाललो आहे. हो भाऊ, हे काय करायचं म्हणलं. सो फायनली गाईज आपण पोचलो आहे शनी शिंगणापूरला. आणि आता पळडी वगैरे घेतली, त्याच्यात पूजेचं सामान वगैरे, तेल वगैरे आहे. सो चला आता शनी शिंगणापूरला पाया पडायला जाऊ. मस्त भेटू पुढे ब्लॉगमध्ये. सो गाईस एकदम मस्त झालं दर्शन शनिदेव महाराजचं. आणि हे बघा प्रसाद घेतला आताच. आता आम्ही जरा आराम करून जरा निघू थोड्या वेळात. दर्शन मस्त आलं एकदम, खूप वर्षांनी आलो. चला भेटू मग थोड्या वेळातच. काय मग कसं वाटतंय? एकदम मस्त, एकदम भारी. साईबाबांचं दर्शन झालं, शनिदेव महाराजचं दर्शन झालं. मस्त आलं, दोन्ही दर्शन मस्त आलं ना. हो मस्त झालं, एकदम भारी झालं. मी तर खूप वर्षांनी आलो इथे, माहिती शनिदेव महाराजच्या इथे ना. मी तर 3 वर्षानंतर शनी शिंगणापूरला तर खूप वर्षांनी आलो, खूप वर्षांनी. शिर्डीला तर येतोच, पण शनी वर्षानंतर आलोय. नाही, मी शनी शिंगणापूरला जाम खूप दिवसांनी आलो आणि जाम मस्त वाटलं. आता आपण थोडा आराम बिराम करून जरा घरी जायला निघू. काय मस्त वाटलं एकदम, वर्षाची सुरुवात चांगली झाली एकदम. आता जरा आम्ही नाश्ता करायला आलो, जरा भूक लागलेली. सो आता नाश्ता करून आम्ही घरी जायला निघतोय, कारण की नंतर परत ट्रॅफिक मिळेल. सो आता घरी जायला लागणार. चला तर मित्रांनो, आपण घरी जायला निघालो आहे. आणि व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनल म्हणजे एटी द ब्लॉगरला असाच सपोर्ट करत राहा. आणि मी नवनवीन व्हिडिओ टाकत जाईन जसा टाईम मिळेल तसा. आतासाठी धन्यवाद.